नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाकुंभाला सुरुवात झाली आहे। लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत, परंतु अनेक लोकांना अजूनही महाकुंभाला जाण्याचा योग आलेला नाही। तर मग त्यांनी काय करावं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। मित्रांनो, पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्यामध्ये देश विदेशातून भाविक येत आहेत। अनेक लोक काही ना काही कारणास्तव या महाकुंभाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या घरी विशेष नियम आणि पद्धतींचं पालन करून महाकुंभाच्या पुण्याचा लाभ हा घेऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये घरी राहून आपण महाकुंभाच्या शाही स्नानाचं पुण्य कसं मिळवू शकतो तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। शाही स्नानाचा काळ हा सूर्योदयापूर्वीचा असतो। जर तुम्ही पवित्र नदी किंवा सरोवराच्या शेजारी राहत असाल तर ते पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही गंगाजल मिसळून त्या पाण्यानं स्नान करा। आंघोळ करताना तुम्ही सतत गंगा देवीचं स्मरण करा। हर हर गंगे या मंत्राचा जप करा। असं केल्यानं तुम्हाला अतीव पुण्य प्राप्त होईल। कुंभस्नान करताना नदीमध्ये 5 डुबकी मारण्याची परंपरा आहे। जर तुम्ही घरी स्नान करत असाल तर तेव्हा मनातल्या मनात गंगा नामेचं स्मरण करा। स्नानादरम्यान साबण किंवा इतर रसायनांचा वापर करू नये। हे स्नान करताना पावित्र्य जपून ठेवावं हे लक्षात असू द्या। स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करावं। यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन सूर्याला ते अर्पण करावं। तसेच तुमच्या घराच्या अंगणातील तुळशीला देखील हे जल अर्पण करावं। महाकुंभाच्या दिवशी दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। स्नान केल्यानंतर गरिबांना किंवा गरजूंना दान करावं। यामध्ये अन्न, वस्त्र आणि धन यांचा समावेश करावा। असं केल्याने जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। त्यानंतर या दिवशी निरंकार उपवास ठेवावा आणि सात्विक भोजन संध्याकाळी करावं। कांदा, लसूण आणि तामसी खाद्यपदार्थ खाणं टाळावं। यामुळे शरीर आणि मन दोघांचीही शुद्धी होते। महाकुंभ आणि शाही स्नानाने शरीर शुद्धतेसोबतच आत्म्याचं पावित्र्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या नियमांचं पालन करताना खरी श्रद्धा आणि पावित्र्य फार महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर महाकुंभाला जाण्याचा तुम्हाला अजूनही योग आलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही घरी अशा पद्धतीची ही स्नान उरकून नक्कीच गंगा मातेचा आशीर्वाद मिळवू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।